कसं आहे माहिती आहे का, तुम्ही अति करता रे काय गोष्टी सगळी पोरं म्हणजे तुम्ही ना अति 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 करता कुठली गोष्ट. कारण की कसं माहिती आहे का, एक मी तुम्हाला स्टोरी सांगतो, ऐकून घ्या का. ऐक ना, एक स्टोरी सांगतो. कसं असतं माहिती आहे का, हे बघ एक भुंगा असतो. भुंगा म्हणजे काय माहिती आहे ना, काय रे, एक भुंगा असतो. तो लाकडं फोडतो, लाकडामध्ये तो घर करतो. सर्वांनी लक्षात ठेवा का, सर्वांसाठी ती गोष्ट चांगलीसाठी असणार आहे ती. कसं असतं माहिती आहे का, एक भुंगा असतो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला घोंगेरा काय बोलतो ते असेल. ओके, तो भुंगा त्याला वाटतं भुंगा असतो. तो ना लाकडामध्ये घर करतो, घर फोडतो, तो लाकूड फोडतो तो. ओके, असा असतो तो. एक दिवस ना तो एक तळ्याच्या इथे जातो आणि तो तळ्यामध्ये कमळाची फुलं असतात. ते कमळाच्या फुलातला तो रस प्यायचा, निघून जायचा. म्हणजे त्या दिनक्रम दररोजचं चालू असतं त्याचं. कमळाच्या फुलात जायचा, रस प्यायचा तो आणि निघून जायचा, उडून जायचा का, थोडक्यात म्हणजे उडून जायचा. पण एक दिवस असा येतो, लक्षात ठेव, एक दिवस असा येतो, तो रस पिण्यात एवढा मग्न झाला त्या गोष्टीमध्ये तो, म्हणजे पूर्ण तो रमवून गेला त्या गोष्टीत. तो पूर्ण त्याने वाहून घेतलं त्याला. इकडे बघा, म्हणजे पूर्ण तो अंधाधुंदच झाला तो, पूर्ण त्याचा ब्लँक झाला, काय असेल ते वॉटेवर. तर तो एक दिवस एक येतो, मध पिण्यामध्ये एवढा मग्न होतो. आणि संध्याकाळी कसं असतं, संध्याकाळी 5-6 वाजले का, संध्याकाळ झाली का अशी मिठात म्हणजे बंद होतात ना असं. तो मध पिण्यामध्ये कमळाच्या फुलामध्ये एवढा मग्न झाला का ती पानं मिटकतात ना अशी, म्हणजे पाकल्या वगैरे असं बंद होतात ते. त्यामध्ये तो तडफडून मेला. तो आला का लक्षात तुझ्या, काय बोलतो मी, तो तडफडून मेला. तो एवढा म्हणजे भुंगा असा लाकडाला तो होल पाडणारा, तो तडफडून मेला. तो बाहेर पडू शकला नाही का, कारण काय, त्याला जास्त लत लागली म्हणजे ना, म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणजे सांगतो तुला समजून, त्याला लत लागली त्याला. तो एवढा त्यात मग्न झाला, तो बाहेर पडू शकला नाही. तो एवढा भुंगा, तो लाकडामध्ये घर करणारा, लाकड फोडणारा, तो हे पडू शकला नाही. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी सर्वांनी लक्षात घ्या, जास्त गुंतून नका जाऊ कुठल्या गोष्टीमध्ये. एकच सांगणे मला, बस करा, थोडंसं करा, सगळ्या गोष्टी चालतात रे. पण एवढं पण नका तुम्ही ते एवढं हे करून जाऊ का तुम्ही बरबाद व्हाल पूर्ण त्याच्यामध्ये. तुम्हाला समजलं मला काय बोलायचं थोडक्यात, ते मोरल ऑफ द स्टोरी काय तुम्ही सांगू शकता, समजलंच मग तुम्हाला समजलं असेल मला काय नक्की काय बोलायचं ते. तर अशा गोष्टी असतात, म्हणजे कुठल्या असं प्रेम असू दे, काय असू दे, तेवढं करा. एवढं तुम्ही का त्यामध्ये तुम्ही बरबाद व्हाल असं तर नक्की नका करू. बस एवढंच सांगणं आहे माझं, बघा नक्की.